नागदेवाडी गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्याबरोबरच रस्त्याच्या बाजूच्या गटारींचीही दुरवस्था झाली आहे। गेल्या 15 वर्षांपासून ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत आहेत, मात्र रस्त्याचं काम अद्याप झालेलं नाही। यामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या महिला आघाडीच्या वतीनं रस्त्याचं पूजन करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला। यावेळी खड्ड्यांचं पूजन करत त्यांना पुष्पहार सुद्धा अर्पण करण्यात आले। रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा रस्त्याचं काम होत नसल्यानं आता ग्रामपंचायतीचा घरफाळा आणि पाणीपट्टीही भरणार नाही, अशी भूमिका शिवप्रतिष्ठान महिला आघाडीनं घेतल्याचं स्वाती निगडे यांनी सांगितलं। गेले 10 वर्ष झालं आमच्या गल्लीला, आमच्या ह्या भागात रस्ता केलेला नाही आहे ग्रामपंचायतीनं। आम्ही सांगून सुद्धा त्यांनी केलेले नाही आहे। पण ह्या रस्त्याची इतकी बेकार अवस्था झालेली आहे, खाच खळगे आहेत। ह्या खाच खळग्यातून आमच्या गावातील वयोवृद्ध स्त्री पुरुष किंवा लहान मुलं व्यवस्थित आमच्या घरी ह्या रस्त्यानं आणून आम्हाला सोडलेलं आहे। त्यामुळे आम्ही ह्या रस्त्याचे आभारी आहोत। म्हणून आम्ही आज सर्व महिला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ह्या महिला मंडळांनी ह्या रस्त्याचं पूजन केलेलं आहे। आणि आमचं हे एवढं बघून आता तरी आमच्या ग्रामपंचायतीला जाग यावी आणि आमच्या भागातला रस्ता त्यांनी करावा। यावेळी रेवा निगडे, स्वप्नाली पाटील, दिशा निगडे, सुप्रिया निगडे, स्नेहल दिवसे, मयुरी भिसे, प्रियांका पवार, स्वाती कळके, भारती निगडे, स्वाती दळवी, मेघा निगडे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या।